प्रदर्शन बघितलं, त्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील, ज्यामध्ये निसर्ग असेल, म्हणजे रांगोळीचे प्रकार आहेत, ज्यामध्ये कडा रांगोळीपासून निसर्ग असेल, पोर्ट्रेट आहे, आणि ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला 3D रांगोळ्या बघायला मिळतील. आणि वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे, ज्याला स्ट्रीप रांगोळी पण बोलतात, जी फक्त मोबाईलमध्ये जर आपण बघितली तर त्या मोबाईलमधून ऍक्च्युअली त्या रांगोळीमध्ये काय काढलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 2 साइड रांगोळी पण आहे, जी आपण देवीची बघितली, एकविरा माता आणि जीवदानी माता. तर ही 2 साइडेड आहे, म्हणजे तुम्ही एका बाजूने बघितले तर वेगळी रांगोळी दिसते, तुम्ही जर फिरून दुसरीकडे गेलात तर दुसरी रांगोळी दिसते. आणि त्यात अजून एक जी आहे, जी भौमितिक रांगोळी संजय पाटील यांची काढली आहे. तर संजय पाटील यांची ही रांगोळी ही त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे. म्हणजे रांगोळीतला हा प्रकार आधी नव्हता, आधी होता कणा रांगोळी, टिपक्यांची रांगोळी. पण संजय पाटील यांनी ही भौमितिक रांगोळी डेव्हलप केली आणि ही रांगोळी ते स्पेन पर्यंत घेऊन गेले. म्हणजे आता मागच्याच वर्षी ते स्पेनला गेले होते. तसंच आपली जी पोर्ट्रेट रांगोळी आहे, तर आपले जे जुचंद्रचे कलाकार हे दुबई पर्यंत जाऊन आलेत. आणि यंदा तर एक मानाचा तुरा आपण बोलू शकतो की सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुद्धा आपले जुचंद्रचे कलाकार गेले होते त्यांची पोर्ट्रेट रांगोळी काढण्यासाठी. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गेली 4 वर्ष आपले जुचंद्रचेच कलाकार आहेत, जे त्यांच्या घरी रांगोळी काढायला जातात. तर ह्या प्रदर्शनमध्ये आपल्याला सर्व प्रकारची रांगोळी इथे बघायला मिळतील.